नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। काल मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यात संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांचं लक्ष लागून होतं। कारण या बैठकीत कर्जमाफी, त्यानंतर ओला दुष्काळ यासारखे निर्णय हे घेतले जातात का या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांना ही आस होती। पण प्रत्यक्षात या मंत्रिमंडळ बैठकीत कुठले निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यानंतर नुकसानग्रस्त किंवा अतिवृष्टी बाधित जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या हिताचे कोणते निर्णय हे घेण्यात आलेले आहेत, त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। कारण आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यात हे पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पिकांबरोबरच जमिनी सुद्धा काही ठिकाणी खरडून गेलेल्या आहेत, काही ठिकाणची घराच्या घरं वाहून गेलेली आहेत। घरांच्या संदर्भातही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यानंतर पशुधनाचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तसेच जीवितहानी सुद्धा काही ठिकाणी आपल्याला बघावयास मिळालेली। तर मग अशा या आपत्तीच्या वेळेस शासनाने कोणत्या प्रकारे किंवा कशी मदत ही जाहीर केलेली आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। कारण जवळपास 15 ऑगस्टपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे हे झालेले होते त्या शेतकरी बांधवांना जवळपास 2215 कोटींची मदत ही शासनाने जाहीर केलेली आहे आणि त्या निधीचं वाटपही काही ठिकाणी चालू झालेले आहे आणि काही ठिकाणी येत्या 10 ते 15 दिवसात निधी त्या शेतकरी बांधवांच्या खात्यात हा वर्ग केला जाईल। या निधीमधून जवळपास 31 लाख शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होणार आहे। पण ऑगस्ट महिन्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे। त्यानंतर काही ठिकाणी असलेली अतिवृष्टी, काही ठिकाणी असलेली पूरस्थिती या सर्व गोष्टी बघता पंचनामे करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडथळे येत होते। तर शासनाने लवकरात लवकर ही पंचनामे पूर्ण करून शासनाला रिपोर्ट सादर करण्याचा आदेश हे संबंधित अधिकाऱ्यांना हे देण्यात आलेले। जसजसे शासनाकडे संबंधित पंचनामे हे पोहोचतील त्या संदर्भात मदत ही जाहीर केली जाणार आहे। कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक संपन्न झाल्यानंतर स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की राज्यात जवळपास 60 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र हे बाधित झालेले आहे। आणि ओला दुष्काळ संदर्भातली माहिती देताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की यापूर्वी ओला दुष्काळ हा कधीही जाहीर करण्यात आलेला नाही। पण ओला दुष्काळमध्ये ज्या सोयी सवलती ह्या शेतकरी बांधवांसाठी लागू होत आहे त्या संपूर्ण सोयी सवलती ह्या राज्यातील शेतकरी बांधवांना लागू राहतील या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। जसे की दुष्काळामध्ये जे बाधित शेतकरी बांधव आहेत त्यांना अन्नधान्यासाठी केली जाणारी मदत, पशुधनासाठी चाऱ्यासाठी छावण्या उभ्या करण्यासाठी केली जाणारी मदत, अशा भरपूर प्रकारची मदत ही दुष्काळ सदृश परिस्थितीमध्येही केली जाते। तर त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली की ओल्या दुष्काळात जी मदत ही शेतकरी बांधवांना दिली जाईल ती संपूर्ण मदत ही राज्यातील शेतकरी बांधवांना देण्यात येईल या संदर्भात ही माहिती दिलेली आहे। आणि मदत मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना जी KYC करणं बंधनकारक होतं ती अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे। ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना त्यांना फार्मर ID म्हणजेच ॲग्रीस्टॅग मार्फत ही मदत ही दिली जाणार आहे। म्हणून अद्यापर्यंत ज्या शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅग किंवा फार्मर ID साठी जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य आहे। आणि बऱ्याच ठिकाणी पीक पाहणी लावण्याचं सुद्धा अद्याप बरेच शेतकरी बांधव वंचित आहेत। तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा लवकरात लवकर आपली पीक पाहणी लावून घेण्यात यावी जेणेकरून शासनात शेतकरी बांधवांना मदत देण्याची मदत होईल। आणि ही संपूर्ण मदत ही दिवाळीपूर्वीच दिली जाणार असल्याची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी जाहीर केलेले आहे। तर या मदती संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच नवनवीन व ताज्या अपडेटसाठी आपल्या जीटीएस मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि इतरही शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद मित्रांनो।